तर नमस्कार मंडळींनो, आज मी तुमचं स्वागत करत आहे माझ्या स्वादिष्ट कोकणी या यूट्यूब चॅनलवर। आणि आज मी तुमका दाखवत आहे एक पारंपरिक अशी चटणी, आणि ती पण दोडक्याच्या शिरांची चटणी। ही सहजासहजी अशी कोणाक माहिती नाही आणि ही इतकी चविष्ट लागताना चटणी। हे बघा, मी असे दोडक्याचे शिरे काढून घेतलंय बटाटा सोलण्याच्या पिलरने, आणि त्याचे असे शिरे बाजूक करून घेतले। त्यानंतर तवो तापत ठेवलाय आणि त्याच्यावर हे शिरे आपल्याला जरासे असे भाजून घ्यायचे आहेत। जरासे भाजून झाले की जरा ते असे कुरकुरीत बनतात आणि ही चटणी एकदम स्वादिष्ट लागते। त्याची एक वेगळीच चव आहे। तर तुम्ही नक्की करून बघा आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यानंतर मी त्याच्यात 10-12 असे लसणीचे पाके टाकलंय, वरनं थोडासा जिरा टाकलाय, कढीपत्ता टाकलाय आणि हे काबुली चणे असतात ना भाजलेले, ते टाकलंय। त्यानंतर थोडेसे शेंगदाणे 2 मुठे टाकलाय। नंतर आपल्याला जशी तिखट हवी त्याप्रमाणे त्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड करायची। जरासा असा परतवून घ्यायचा जेणेकरून शेंगदाणे भाजून येतील। त्यानंतर मी असं वरून थोडासा असा चमचाभर तेल सोडलंय आणि जरासा आपल्या हा आता सगळा परतवून घ्यायचा। त्यानंतर मी त्याच्यात आज ओला खोबरा टाकलाय आणि ही चटणी जरी ओला खोबरा टाकला तरी बाहेर 8 दिवस फ्रीजच्या बाहेर 8 दिवस कशीच रवता, पण तोपर्यंत ती पुरतच नाही, संपूनच जाता। त्यानंतर आता सगळं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय आणि त्याच्यावर चवीप्रमाणे मीठ टाकलंय आणि मिक्सरमध्ये अशी बारीक वाटून घेतलंय। ही बघा, अशी छानपैकी आपली चटणी तयार असा। चला तर मग लगेच सबस्क्राईब करा। बाय बाय।